आता आम्ही पोहोचलो आहोत कडवळला. हे आहे माझ्या मामाचं घर. तिथे तुम्हाला दाखवत कशी जाते दीदी सोबत. आणि इथे सगळं आम्ही लहानपणापासून इथे टायमानंतर मी आली आहे इकडे. मजा येते ना. किती वर्ष झाली इथं आहोत? एकदा आली होती मी आणि प्रसाद आलो होतो, मामा होता तेव्हा. अच्छा. शेतामध्ये घर आहे, तुम्हाला दाखवतो असं मस्त. आणि मस्त झाडं थंड आहे एकदम. आम्ही आता चाललोय कारण की तिथे जरा शेतामध्ये पाणी आहे. पाऊस डिसेंबरपर्यंत होता, आता पाणी आहे. तो शेतातून तिथे वॉकिंग करून जावं लागेल. आणि हा असा रूट आहे माझ्या मामाच्या गावी जायचा. आणि ते आहे माझ्या मामाचं घर. आणि ते आता जरा सध्या ऑक्टोबरचा टाईम होता आणि जरा पावसाळा जस्ट होऊन गेला होता, त्याच्यामुळे जरा शेतामध्ये जरासं पाणी होतं. नाही तर इथे गाडी जाते, म्हणजे घराच्या एंडपर्यंत जाते. सो आता तरी आम्हीच वॉकिंगच गेलो होतो, काय नाही हार्डली 5 मिनटं लागतात. आणि हे आहे एंट्रन्स. खूप छान असं डेकोरेशन केलं होतं, वेलकम अँड ऑल. आणि ते स्टार्टिंगला सगळेजण मला भेटले, हे जिजू वगैरे आहेत. आणि खूप दिवसांनी गावची हळदीला, गावच्या लग्नाला आलो होतो. आणि इथे बघा छान मस्त डेकोरेशन, हळदीचं इथे माटव टाकलं आहे. आणि आतमध्ये हा बघा दादा सगळ्यांचं वेलकम करतोय. आणि हे आहे आमच्या गावचं घर. म्हणजे गावी लग्न करायचं एक ॲडव्हान्टेज असतं, म्हणजे जागा खूप मोठी असते. आणि डेकोरेशन वगैरे म्हणजे आपण मनसोक्त कसं पण पाहिजे तसं करू शकतो. असं छान होतं. आणि मस्त माटव टाकला होता. आणि माझी मावशी आहे, मावसा आहेत, आणि सगळेच जण भेटले गावी येऊन. खूप छान वाटलं. आणि आमच्या गावी भंडारी लोकांमध्ये दुपारीच म्हणजे आमच्याकडे हळदी मुहूर्त असतो, म्हणजे पूजा वगैरे करतात, ओटी वगैरे भरतात. आणि खूप छान असतं फंक्शन. असं नाही की आपल्या मुंबईमध्ये कसं रात्रीच फक्त हळद आणि डीजे वगैरे असतो, पण आमच्या मुंबई गावी असं नाही आहे. दुपारपासूनच हळद असते, जेवण वगैरे अशी पूजा वगैरे करतात. आणि त्याच्यानंतर सगळेजण आम्ही कझिन्स वगैरे सगळेजण आम्ही भेटलो फर्स्ट टाईम आफ्टर लॉंग टाईम नंतर. तर सगळ्यांशी भेटून खूप छान वाटलं. सगळे गावचे ताई वगैरे, माझ्या मावशीच्या मुली वगैरे, सगळे मामाची मुली, असं सगळे भेटले होतो आम्ही. आणि नायसा बघा पहिला जराशी क्रँकी झाली होती, हो ना बघू. आणि त्याच्यानंतर ती सगळ्यांकडे जायला लागली. असं करून आम्ही हळदी एन्जॉय केली. काय का रोटी भरली हा, जिजू पण आले स्पेशल रांगोळीमधून आले आहेत मुंबईवरून. हे पण एक जिजू आहेत कारवारचे, कारवार स्पेशल. हे दादा, किचन दादा. हॅलो दादा. आणि पप्पा ठाणेकर, मी ठाणेकर. आणि भूषण जिजू राहिले. भूषण जिजू कुठले मादाळीकर. हॅलो. सो अशा प्रकारे आमच्या गावी हळदी असते. असं मस्तपैकी दुपारपासूनच आमच्या गावी हळदीचा मुहूर्त असतो. आपल्या मुंबईमध्ये कसं संध्याकाळी हळदी असते, डान्स वगैरे तसंच असतं, पण आमच्या इथे दुपारपासूनच असं पूजा वगैरे असते. त्याच्यानंतर ओटी वगैरे भरतात. तर मामीची वगैरे ओटी भरली. नायसा बघा, नायसाला फ्रेंड्स भेटले होते, सगळे मुंबईचेच फ्रेंड्स होते. केतनचे सगळे फ्रेंड्स होते आणि मुलं वगैरे. सो मजा आली. नायसा पण चांगली त्यांच्यासोबत खेळत होती. आणि हे बघा हळदीचं डेकोरेशन, सगळे रेडी झालेत, कधी डान्स करायचं आहे. आणि आता आमच्या केतनची हळदी सुरू आहे आणि नायसा आणि माची बघा अशी डान्स करते. माझी नायशी बघा किती छोटीशी क्यूट. तिला असं कंटाळा नाही आला, बिचारी चांगली एन्जॉय करत होती लग्नामध्ये. मला आधी वाटलं की त्रास देईल, क्रँकी होईल. त्याच्यानंतर आम्ही खूप सारे रील्ससुद्धा केल्या, सगळे आम्ही कझिन्स, हे सगळे माझ्या मावशीचे मामाची मुलं आहेत. आम्ही खूप मजा केली हळदीच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा आहे केतन, ह्याची आहे लग्न. आणि त्याच्यानंतर इथे आता त्याचा हळदीचा कार्यक्रम होणार आहे. सगळेजण त्याला इथे बसून हळद लावणार. आणि आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केली, हळद लावली. आमच्यामध्ये खूप सारी हळद लावतात. आणि त्याच्यानंतर दीपिकाने लावली, सगळे माझ्या फॅमिलीने लावली, मम्मीनी वगैरे. आणि नायसा पण कशी बघत होती, नायसाला पण खूप आवडत होतं. त्याच्यानंतर त्याच्या फ्रेंड्स लोकांनी त्याला हळदीच्या पाण्याने, हे सगळे मुंबईचे त्याचे फ्रेंड्स आले होते. आणि अशा प्रकारे आम्ही हळदीमध्ये खूप सारे रील्स केले सगळ्यांनी मिळून. मी पण खूप सारे फोटोज काढले. आणि नायसा ही बघा, नायसाची दीदी आहे हेमा दीदी, फेवरेट दीदी, तिच्यासोबत व्हिडिओ करते, डान्स करते आहे. आणि अशा प्रकारे आम्ही हळदीमध्ये सगळ्यांनी खूप सारा डान्स केला. दुपारपासूनच खूप धमाल होती. आम्ही तर एवढं मजा केली की आम्हाला जेवायचं पण लक्षात नव्हतं. मस्त एन्जॉय करत होतो, कारण की त्याच्यानंतर आम्ही सगळेजण जेवलो. पण हळदीमध्ये गावाला आल्यानंतर हीच एक वेगळीच मजा असते. सो थोडाफार डान्स केला, कारण की संध्याकाळी मला माहिती होतं नाहीसा काही डान्स करून देणार नाही आहे नंतर संध्याकाळी. आणि अशा प्रकारे सगळ्यांनीच एन्जॉय केलं, फोटोज वगैरे काढले. अशा प्रकारे ही सगळी माझी फॅमिली आहे.
आणि ही आहे आमची गावची विहीर, कडवडचं पाणी आमच्या गावचं. सो नंतरला मग खूप सारे रिच्युअल्स असतात. तिथून विहिरीमधून पाणी काढायचं असतं, त्याच्यातून नवरदेवाला आंघोळी घालायची असते. त्याच्यानंतर आम्ही जेवायला घेतलं. जेवणसुद्धा खूप सुंदर होतं गावचं आपलं मस्त जेवण. खूप भारी वाटलं जेवण. हे आहे जिजू. त्याच्यानंतर एवढंच नसतं तर आमच्या गावी रात्रीसुद्धा असं जातं दळणी असं सगळेजण मस्त गाणं बोलतात. खूप मजा येते गावाची. त्याच्यानंतर रात्री सगळेजण डान्स करण्यासाठी रेडी होते आणि रात्रीसुद्धा लाईटिंग्स वगैरे खूप छान वाटत होती. आणि त्याच्यानंतर जरा लेट झाला होता तो आम्ही सगळेजण निघून गेलो. त्यानंतर रात्री नेक्स्ट डे आहे, हा आहे लग्नाचा दिवस आणि मी अशी माझा गेटअप होता आणि खूप छान असं लग्न झालं होतं. एकदम गावी खूप जास्त पब्लिक येते, सगळे आपले रिलेटिव्स वगैरे गावी आले असल्यानंतर नाहीसं बघा कशी तिची फ्रेंड तिला भेटली होती मुंबईची, तिच्यासोबत खेळते आहे. त्याच्यानंतर मी दीपिकासोबत सुद्धा थोडेफार रील्स केले. त्याच्यानंतर जास्त काही मी व्हिडिओज केले नाही लग्नामध्ये. त्याच्यानंतर रात्री घरी आल्यानंतर नाहीसा जरा झोपली होती, त्याच्यामुळे ती फ्रेश होती. आता आपली जर्नी संपली. आज लास्ट डे आहे. आज संध्याकाळची ट्रेन आहे आणि खूप छान वाटलं ताईच्या घरी येऊन. म्हणजे गावी तर मला आवडतंच. सो आम्ही 4-5 दिवस ताईकडेच राहिलो होतो आणि आता निघायचा टाईम झाला आहे. सो वाईट वाटतंय. नेक्स्ट टाईम नक्की येऊ कधी आलो तर. आणि आता आम्ही झालो ट्रेननी. आमची 7ची ट्रेन आहे आणि आता 5 वाजले. सगळं रेडी झालं आहे, नायचाला वगैरे भरवलं आहे आणि तुम्हाला सगळं मी दाखवलं आमचं गावचं घर कसं आहे काय आहे. आणि 4 दिवस आम्ही आमच्या ताईकडे राहिलो होतो आणि नायसा बघा कशी तिची दिदी तिला शूज घालते आहे आणि ताईने सुद्धा खूप स्वीटली आमचं गुड बाय केलं, खूप आवडलं. त्याच्यानंतर ही आहे ट्रेन. आम्ही ट्रेनने आमची जर्नी परत जाणार होतो रिटर्न. ही नाही आमची ट्रेन, ही बघा ही कोणती ट्रेन आहे तुम्ही नक्की सांगा. ही आता गावची स्पेशल ट्रेन आहे आणि गावी चालली. आणि आता आमची मुंबईला जायची जर्नी रिटर्न आहे. पण जरा झोपेमध्ये आली आहे. ट्रेनमध्ये गेलं ती मस्त झोपणार आणि नेक्स्ट डे मॉर्निंग उठणार. सो अशा प्रकारे गावी आल्यानंतर खूप धमाल केली आणि नायसासोबत येऊन फर्स्ट टाईम मला खूप आवडलं आहे. मला वाटलंच नव्हतं की नायसा एवढे दिवस मस्तपैकी राहील. मजा आली खूप गावी. 4-5 दिवस आलो पण खूप धमाल केली. लग्न वगैरे ताईच्या घरी पण खूप आवडलं आम्हाला. असं वाटतं आज अजून एक दिवस थांबूया. सो आता आम्ही चाललो आणि हे मडगावला आमचं आलोय. गावी हॅलो next गाईज, stop आहे चला मडगाव म्हणजेच गोवा. इथे आमची ट्रेन थांबते. सो इथे या स्टेशनला आम्ही पोचलो. या स्टेशनला गाडी खूप जास्त टाईम थांबते आणि अशा प्रकारे आमच्या ट्रेनचा ट्रॅव्हल झाला. आणि नेक्स्ट नायसा मॉर्निंगला सकाळी 7 वाजता आणि आम्ही रीच मुंबई. सो थँक्यू फॉर वॉचिंग. मी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.